हॅलो नमस्कार, कशा आहात मंडळी? आय होप तुम्ही खूप खूप मजेत आहे. तर सकाळी सकाळी निघालो होतो आम्ही. आज आहे संडे. संडेला बघा निघालो, तयारी वेरी केली, सगळं केलं आणि कानातले घालायची विसरली. आणि इथे पेट्रोल पंपालाच माऊली लॉन्सच्याच पेट्रोल भरून घेत होतं. पेट्रोल भरून झाल्यानंतर आम्ही सगळेजण गावाला निघालो. प्रिया, मम्मी, मी आणि सागर आणि माझे दोघं पिल्लू. तर इथे पोचलो. ही आहे आमची नवरी, ही आहे आमच्या मामाची मुलगी. प्रिया आणि मी रेडी व्हायला आलो तेव्हाच आली. तर भेटलो, तिला कॉंग्रॅच्युलेशन वगैरे केलं आणि सेल्फी काही फोटोज वगैरे क्लिक केले आम्ही. नंतर लग्न मंडपात आले. इकडे मम्मीन ते, माझा भाऊ, सगळेच बसलेले होते. आणि ही माझी अक्का आणि त्या पाठीमागे आहे मावशी. तर ही माझी आत्याची मुलगी आहे. ती पण या लग्नाला आलेली होती. त्यांचं रिलेशन होतं तिकडनं. आणि इथे सगळ्या लेडीज जमलेल्या होत्या. आणि हे आहे मुलीकडचं रुखवत. तर बघू शकता तुम्ही इथे सगळ्या मम्मी म्हणजे ह्या मामी आहे नवरीच्या मुलगी, ज्या बसलेल्या आहे, ज्यांचे पाय पडले जात आहे. आणि इकडे आहे मम्मी त्यांच्या मामी. इकडे आहे म्हणजे अक्का ते बसलेले. त्या माझ्या मामी आहे तिकडनं, म्हणजे स्पेशली दाखवता नाही आहे ते, पण हे बरेच जण सगळे आमचेच आहे, फॅमिली मेंबर्स. तर त्या म्हणत होत्या तू व्हिडिओ बनवते, चांगलं आहे की नाही आमचा आउटर. म्हटलं खूप छान दिसत आहात. तर इथे बघा मम्मीन ते सगळे बसलेले. आणि इथे ना नवरी आणि नवरदेवाची एंट्री आहे. ऑलरेडी त्यांचं सकाळी वैदिक पद्धतीने लग्न झालेलं होतं. आणि हे दुपारून फार लेट लागलेलं आहे. 2:30 वाजता लग्न लागलेलं आहे. आणि बघा एंट्रीची तयारी चालू झालेली आहे. नवरदेव नवरी सोबत आहे. मस्त त्यांची एंट्रन्स आहे. तुम्ही बघू शकता, मस्त हॉल डेकोरेशन आहे आणि सगळं व्यवस्थित आहे. खूप छान वाटत होती नवरी नवरदेव. तर बघा एंट्री करताय आणि इथून पुढे तुम्हाला दिसेल त्यांची ग्रँड एंट्री, जी मेन आहे. प्रत्येकजण आता लग्नामध्ये करत आहे आणि ते पाहून असं वाटतं आहे की आपण उगाचच लवकर लग्न केलं आहे. आपली हौस तर आत्ता खरी, जे ट्रेन आले ते आपल्या वेळेस नव्हतेच. आणि हे बघा, बघितलं किती सुंदर ना. आणि आता एंट्री केली, राऊंड राऊंड राऊंड, मग मस्त फोटोशूट झाला. आणि फोटोशूटही करत होता तो आमचा मामे भाऊ होता. पुढे त्याचा स्वतःचा फोटोग्राफर येतो. आणि हे बघा काय भारी आहे ना. असं वाटतं की परत एकदा लग्न करावं आणि आपल्या लग्नात सगळ्या हौसमौस पूर्ण करावा. असो, पण नवरदेव नवरीला सगळ्यांनी आशीर्वाद दिले भरभरून मनासारखे. आणि इथे माझ्या पोरींचे उद्योग चालू होते. माझ्याच पोरी काय, सगळीच पोरं तेच करत होते बरं का. आणि बघा मस्त नवरदेव नवरींचा आता मंडपात एंट्री झालेली आहे. आणि आंतरपाठ वगैरे ठेवून त्यांचे आता मंगलाष्टक चालू झालेले आहे. ते झाल्याने हे त्यांनी उचलून ठेवलं. आणि बघू शकता इथे फोटोशूट वगैरे चालू आहे. आणि मात्र गावाला खूप भयंकर गरम होतं आहे. तर काळजी घ्या लग्नाला जात असाल तर. आणि आम्ही त्यानंतर लग्नावरनं गेलो होतो मामाच्या घरी. आणि मामाच्या घरून आता निघायची वेळ झाली आमची. संध्याकाळचा टाईम झालेला आहे, 4:30-5 वाजलेले आहे. आणि कृष्णा बघा, आमचा कृष्णा नाजी आहे, कारण की मामा मामी बिझी आहे त्यांच्या पुतणीच्या लग्नात. आणि आम्ही इथून निघालो कारण त्यांना वेळ होणार होता आणि आम्हाला घरी जायचं होतं. कारण साधारण त्यांना सुट्टी नव्हती, त्यामुळे मलाही सुट्टी देत नाही ते. त्यामुळे आम्ही निघालो आमच्या मामाच्या घरून. आणि मामा मामी म्हटले होते घरी थांबा म्हणून, पण आम्हाला ते शक्य नव्हतं. आम्ही त्यांना लग्नातच सांगून आलो होतो. आता हे बघा इथूनच आमच्या गाडीला थोडा प्रॉब्लेम चालू झाला बरं का. खरं सांगायचं तर आमच्या गाडीने इथूनच इंडिकेटर आमचे म्हणजे आम्हाला सिग्नल द्यायला सुरुवात केली होती की गाडीला प्रॉब्लेम आहे. पण आमच्या साहेबांनी थोडं इग्नोर केलं. मी म्हटले होती की गॅरेजला दाखवून द्या, आपल्याला नाशिकपर्यंत जायचं आहे. ऐकलं नाही. नंतर त्यांच्या डोक्यात काय आलं म्हणून आम्ही इथे गॅरेजला लावली. आणि खूप मोठा अनर्थ होता वाचला. एक तर इंजिन लॉक झालं असतं आणि ते बी मेन हायवेला, तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता. तर आजचा आपण हा व्हिडिओ इथेच थांबवणार आहे.
जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर गाडी आपल्याला सांगते की मला काहीतरी प्रॉब्लेम आहे तर प्लीज चला चेक करून घेत जा. सेफ्टी इज अ फर्स्ट रूल. आय होप आजचा व्हिडिओ आवडला असेल. बाय.